नमस्कार मित्रांनो, वेळ कधीही एकसारखा नसतो। जर आज अंधार असेल तर उद्याचा सूर्य उगवणार हे निश्चित असते। 12 एप्रिलपासून कालचक्राचे चाक आपली दिशा बदलणार आहे। शनिदेव जे अस्त अवस्थेत होते ते आता उद्य होऊन जागृत होणार आहेत। याचा नेमका काय परिणाम होईल याचे सविस्तर विश्लेषण आपण कुंभ राशीसाठी पाहत आहोत। लक्षात ठेवा, एक असा योग निर्माण होत आहे जिथे ईश्वराची कृपा किंवा ईश्वराचा हस्तक्षेप आपल्या जीवनात जाणवणार आहे। आपण एखादी भिंत आपल्या प्रयत्नांनी तोडण्याचा खूप प्रयत्न केला पण ती तुटली नाही, अशा वेळी ईश्वरकृपेने आपण त्या अडथळ्याच्या पलीकडे सहज पोहोचतो। 12 एप्रिल ही ती महत्त्वाची तारीख आहे जेव्हा शनिदेव सूर्याच्या किरणांपासून मुक्त होऊन जागृत अवस्थेत येतील। आतापर्यंत सूर्य आणि शनी हे दोन्ही ग्रह एकत्र म्हणजेच तुमच्या धन आणि कुटुंबाच्या भावात होते। शनी हा मोठा ग्रह आहे आणि सूर्य त्याहूनही प्रचंड। असे मानले जाते की सूर्य शनीपेक्षा सुमारे 1700 पट मोठा आहे। जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत किंवा कक्षेत एकत्र येतात तेव्हा सूर्याच्या प्रखर किरणांचा प्रभाव शनीच्या किरणांना झाकून टाकतो। त्यामुळे शनी आपला स्वतंत्र आणि पूर्ण प्रभाव देऊ शकत नाही। परिणामी जणू 0 वॅटच्या बल्बसारखी कमी प्रकाशमान स्थिती निर्माण होते, म्हणजेच शनी जणू सुप्त अवस्थेत असतात। आता हळूहळू दोन्ही ग्रह एकमेकांपासून दूर गेले आहेत। सूर्य 27 अंशांवर पोहोचले आहेत तर शनी 12 अंशांवर आले आहेत। त्यामुळे त्यांचा संयोग तुटला आहे आणि शनी जागृत अवस्थेत आले आहेत। 12 ते 18 अंश हा ग्रहांचा युवावस्थेचा काळ मानला जातो, ज्यामध्ये ग्रह आपला संपूर्ण प्रभाव देतात। त्यामुळे आता शनिदेव 100 प्रभावाने कार्यरत राहतील। एकूणच हा काळ भविष्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे। शनिदेव धनभावात जागृत होत आहेत, म्हणजेच पैशांच्या स्थानावर त्यांचा प्रभाव वाढत आहे। शनीसाठी हे अत्यंत अनुकूल स्थान मानले जाते। त्यामुळे आर्थिक दृष्टीने चांगले परिणाम मिळतील। बँकिंग व्यवहार मजबूत होतील आणि आपण पैसे साठवू शकाल। कुटुंबाशी संबंधित काही तणाव किंवा चिंता असल्यास त्यातून सुटका होईल। आपण आपल्या कुटुंबाकडे आणि आर्थिक स्थितीकडे प्रगतीच्या दृष्टीने पाहू लागाल। शनिदेव हे कुंभ राशीचे स्वामी असल्यामुळे जेव्हा राशीस्वामीच अस्त अवस्थेत होता तेव्हा प्रगती होणे कठीण होते, परंतु आता शनी उदित झाल्यामुळे कुंभ राशीतही सकारात्मक बदल आणि उन्नती दिसून येईल। जीवनात जागरूकता वाढेल। आरोग्याशी संबंधित समस्या हळूहळू कमी होतील। शनी आपल्याला एकाग्रता, फोकस आणि आत्मविश्वास देतात, ज्यामुळे आपण पुढे जाण्यास सक्षम होतो। शनी हा कर्माचा ग्रह आहे आणि कुंभ ही मोक्षाची रास मानली जाते। त्यामुळे जे कर्मबंध तुम्हाला अडवून ठेवत होते त्यातून मुक्त होण्याची ही योग्य वेळ आहे। विशेष म्हणजे हे सर्व धनभावात घडत आहे। याचबरोबर शनी हे तुमच्या 12व्या भावाचे स्वामीही आहेत। 12वा भाव खर्चाचा असतो तर दुसरा भाव धनाचा असतो। त्यामुळे तुम्ही केलेला खर्च आता उत्पन्नात परिवर्तित होऊ शकतो। म्हणजेच पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। तसेच या काळात नवीन गुंतवणुकीच्या संधीही निर्माण होऊ शकतात। 12वा भाव परदेशाशी संबंधित असल्यामुळे परदेशातून धनलाभ होण्याचे योग तयार होतील। जर तुम्ही बाहेरच्या ठिकाणी काम करत असाल किंवा तुमचे संपर्क परदेशाशी संबंधित असतील तर तिथून आर्थिक उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। तथापि खर्चाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे। कारण द्वितीय भावावर द्वादशेश 12व्या भावाचा स्वामी आल्यामुळे खर्च वाढू शकतो। पण उत्पन्नही वाढत असल्यामुळे खर्च वाढणे ही मोठी समस्या ठरणार नाही। शनिदेवाच्या 3 प्रमुख दृष्ट्या असतात, 3री, 7वी आणि 10वी। 7वी दृष्टी सर्व ग्रहांकडे असते
पण तिसरी आणि 10वी या शनीच्या विशेष दृष्ट्या मानल्या जातात, जसे पराशर ऋषींनी सांगितले आहे. शनी द्वितीय भावात स्थित असल्यामुळे त्यांची तिसरी दृष्टी चतुर्थ भावावर पडते. चतुर्थ भाव म्हणजे घर, जमीन, मालमत्ता आणि बांधकाम यांचा संबंध. त्यामुळे काही लोकांना घर बांधकाम, प्रॉपर्टी किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. घर बांधण्यासाठी हा एक अत्यंत शुभ संकेत झाला आहे. मार्च 2025 पासून ते 27 जूनपर्यंत तुम्ही नक्कीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रॉपर्टीच्या कामाशी जोडले जाल. जर मोठे काही शक्य झाले नाही तर स्वतःच्या घरात काही नूतनीकरण करण्याची संधी शनिदेव निर्माण करतील. शनिदेव सुखभावावर दृष्टी ठेवत आहेत. याचा अर्थ असा की जेव्हा योगकारक ग्रह धनभावातून चतुर्थ भावाकडे पाहतात तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले सुख आणि शांततेचे वातावरण आता जागृत अवस्थेत येत आहे. इथे शनीला आपण कर्तव्य असे म्हणतो. शनीची ही कर्तव्य भावना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याने शनीचे कर्तव्य स्वीकारले त्याला नक्कीच लाभ होईल. पण जो व्यक्ती हे कर्तव्य पूर्णपणे पार पाडतो तो 10 रुपये वरून पर्यंत 50 रुपये वरून दुप्पट प्रगती करू शकतो, म्हणजेच मोठ्या यशापर्यंत पोहोचू शकतो. हे कर्तव्य काय आहे? शनी जिथे बसतात आणि जिथे दृष्टी टाकतात तिथे आपली जबाबदारी असते. सर्वात पहिले कर्तव्य म्हणजे आपल्या कुटुंबाप्रती आणि आपल्या स्थानाप्रती. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जे करणे आवश्यक आहे ते तुम्ही केले आहे का? तुमची जबाबदारी तुम्ही योग्य रीतीने पार पाडली आहे का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही शनिदेवांना प्रसन्न केले आहे. आणि मग शनिदेव म्हणतील, या व्यक्तीने आपले कर्तव्य पार पाडले आहे, आता मी याला परिणाम म्हणून आर्थिक वाढ देईन. कारण शनिदेव धनवृद्धीच्या भावातच स्थित आहेत. चतुर्थ भावावर त्यांची दृष्टी आहे. चतुर्थ भाव म्हणजे आपल्या आईशी संबंधित असतो. तुमच्या आईला काही त्रास आहे का? तुम्ही तिची योग्य काळजी घेतली आहे का? तिची सेवा केली आहे का? तिच्या जीवनात सुधारणा घडवण्यासाठी काही केले आहे का? तीच तुम्हाला जन्म देणारी आहे. जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे असे म्हटले जाते. चतुर्थ भाव तुमच्या जन्मभूमीचे प्रतिनिधित्व करतो. हा काळ आहे आपल्या आईसाठी काही चांगले करण्याचा आणि आपल्या जन्मभूमीशी पुन्हा जोडले जाण्याचा. जर तुम्ही घरापासून दूर राहत असाल आणि प्रत्यक्ष जोडता येत नसेल तरीही संवाद साधून तुम्ही शनी बळकट करू शकता आणि तुमचे कर्तव्य पूर्ण करू शकता. ज्याने शनीचे कर्तव्य निभावले तोच सर्वोच्च यशापर्यंत पोहोचतो. आता शनीची 7वी दृष्टी ही सर्व ग्रहांकडे समान असते. पण सध्या शनीची ही दृष्टी त्यांच्या मित्र राशीवर पडत आहे. येथून ते 6व्या भावावर म्हणजे अष्टम भावाशी संबंधित राशीवर दृष्टी टाकत आहे. हा भाव आपल्या जीवनातील अडथळे, अडचणी आणि बदल दर्शवतो. म्हणून जेवढे अडथळे आणि बदल आवश्यक आहेत ते सर्व शनी देवांच्या नियंत्रणात आहेत. कारण शनी म्हणजे कर्म. गेल्या वर्षभरातील अडथळे आणि अडचणी आता समाप्त होत आहेत. 12 एप्रिलपासून एक नवीन सुरुवात होणार आहे. एक नवीन सूर्य, एक नवीन शनी. जखमीच जखमेची वेदना ओळखतो असे म्हटले जाते. शनिदेव नुकतेच सूर्याच्या तीव्रतेतून बाहेर आले आहे, त्यामुळे त्यांना वेदना आणि संकटांची जाणीव आहे. आणि ते तुमच्या राशीचे स्वामी असल्यामुळे ते तुमचे नुकसान करणार नाहीत. उलट अष्टम भावावर दृष्टी असल्यामुळे अडथळ्यांपासून मुक्ती मिळेल. कुंभ ही मोक्षाची रास आहे आणि अष्टम भाव बदलांचा आहे. त्यामुळे जीवनात मोठे आणि सकारात्मक बदल घडतील. गुप्त धनप्राप्ती किंवा अनपेक्षित लाभ होऊ शकतो. अष्टम भाव चांगल्या बदलांचेही प्रतीक आहे. जर एखादा योगकारक ग्रह चांगल्या भावातून अष्टम भावावर दृष्टी टाकतो तर ते शुभ मानले जाते.
शनीची दृष्टी तिथे असल्यामुळे जरी अष्टम भाव आयुष्य आणि मृत्यूशी संबंधित असला तरी शनी जिथे पाहतात तिथे विलंब करतात, म्हणजेच आयुष्य वाढण्याचे संकेत मिळतात. तुमच्या जन्मकुंडलीत किती आयुष्य आहे हे कोणालाही ठाऊक नाही. जन्म, विवाह आणि मृत्यू हे पूर्वनियोजित असतात असे मानले जाते. पण सध्याच्या गोचरानुसार शनी धनभावात असून अष्टम भावावर दृष्टी टाकत आहेत, त्यामुळे यमराज दूर राहतील. शनी देवांना यमराजांचे मोठे भाऊ मानले जाते. आता शेवटची आणि अत्यंत प्रभावी दृष्टी, शनीची 10वी दृष्टी, जी इतर कोणत्याही ग्रहाकडे नसते. ही दृष्टी थेट लाभभावावर पडत आहे. विचार करा, शनी धनभावातून लाभभावाकडे पाहत आहेत, म्हणजेच धन आणि उत्पन्न यांचा संगम होत आहे. याचा स्पष्ट अर्थ धनलाभ. 12 एप्रिलपासून ते 27 जूनपर्यंत हा लाभाचा काळ असेल. मग चिंता कसली, आज परिस्थिती अनुकूल नसली तरी चालेल. शनी आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकवतात, सातत्य आणि संयम. कधी कधी दीर्घकाळ एखाद्या गोष्टीत मन लागत नाही, आपण लवकर यशाची अपेक्षा करतो, पण यश मिळायला वेळ लागतो. घाबरू नका. सोने शुद्ध होण्यासाठी त्याला वारंवार आगीत तापावे लागते. तसंच शनी आपल्याला मजबूत बनवतात. लाभभावावर दृष्टी असल्यामुळे मोठ्या लाभाच्या संधी मिळतील. आपण आपल्या मनाप्रमाणे नोकरी मिळवू शकतो. शनी म्हणजे कर्म, त्यामुळे आपण आपल्या इच्छित कर्माच्या दिशेने जाऊ शकतो. एकादश भाव हा इच्छापूर्तीचा भाव आहे आणि त्या भावावर स्वतः राशीस्वामी शनिदेव दृष्टी टाकत आहेत. मग आपल्या इच्छा पूर्ण का होणार नाहीत? केतू सांगतात, भक्तीत राहा, मी यश देईन. गुरु बृहस्पती सांगतात, सात्विकता स्वीकारा, गुरूंच्या आश्रयात रहा, मी यश देईन. पण शनिदेव सांगतात, कर्म हीच पूजा आहे. म्हणजेच तुम्ही जे काम करत आहात तेच पूजा समजून सातत्याने आणि संयमाने करत रहा. शनिदेव स्वतः सर्व ईश्वरांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवतील. शनिदेव हे भगवान शिवांचे साक्षात प्रतिनिधी मानले जातात. त्यामुळे त्यांच्याकडे अशी शक्ती आहे जी इतर कोणत्याही ग्रहाकडे नाही. ते सामान्य व्यक्तीला राजा बनवण्याची ताकद ठेवतात. आता शनिदेव उदय झाले आहेत आणि त्यांचा हा उदय तुमच्या जीवनात आणि करिअरमध्येही उजाळा आणणार आहे. शनिदेव आता जागृत झाले आहेत, म्हणजेच तुमच्या जीवनात बदलांची सुरुवात झाली आहे. अडथळे दूर होतील, प्रयत्नांना दिशा मिळेल आणि मेहनतीचे फळ नक्की मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शनीला फक्त कर्म हवे असते, बहाणे नाहीत. आज जे कठीण वाटत आहे तेच उद्या तुमच्या यशाची कहाणी बनेल. धैर्य ठेवा, सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आता वेळ तुमची आहे. कर्म करत राहा, शनी साथ देत राहतील आणि यश तुमच्या पायाशी येईल. धन्यवाद. हर हर महादेव.